नमस्कार. लाडक्या बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे, परंतु महिला संभ्रमात आहे. माझं प्रकरण मंजूर झालं आहे, ॲप्रूव्हचा मेसेज आला आहे, सगळं आहे, परंतु मग माझ्या खात्यावर अद्याप पैसे का येत नाही. तर लक्षात ठेवा, आपण आपल्याकडे असलेले जे काही 2-3 बँकेचे खाते आहेत त्यापैकी तुम्ही फॉर्ममध्ये जे कोणती बँक दाखवलेली आहे याला महत्त्व नाही. तुमच्या आधार कार्ड, तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे महिलांचं, ते कोणत्या बँकेला तुम्ही लिंक केलेलं आहे हे लय महत्त्वाचं आहे. आणि तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँक खात्यावर पैसे जमा झालेच. एका महिलांकडे जर एक बँक खाता असेल ना तर त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे, मग ते त्याच खात्यावर पैसे जाते. पण काही महिलांकडं 2-3 बँकांचे खाते आहेत. मग अशा वेळेस आधार कार्ड चेक करणं गरजेचं आहे की या आधार कार्डवर नेमकी कोणती बँक दाखवली जाते. आता बाहेर जे ग्राहक सेवा केंद्र असतात ना, बाहेर अंगठा देऊन थंब देऊन पैसे मिळतात पहा. जर ते तिथं गेलं आणि तुमचे पैसे अंगठा देऊन मिळाले तर समजायचं आपलं आधार कार्ड त्या बँकेला लिंक आहे. आणि ते जर नाही मिळाले तर समजायचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड घेऊन सायबर कॅफेमध्ये जायचं, सेतू केंद्रात जायचं. सायबर कॅफे सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आधारला आपला मोबाईल नंबर आहे का क्लिअर केलेला त्याची खातरजमा करा. तो मोबाईल सगळ्यात पहिले लिंक करून घ्या आधार कार्डला. आणि त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड बँकेच्या आपल्या बँक खात्याशी संलग्न करा, तिथं लिंक करा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आधार कार्डवर जी बँक दाखवली जाते किंवा ज्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यावर पैसे जमा होत आहे. फॉर्ममध्ये तुम्ही सेंट्रल बँक भरली आणि कॅनरा बँकेला खातं लिंक आधार लिंक असेल तर त्याच्यावर पैसे जातील. अनेक महिलांचा तो गोंधळ चालू झालेला आहे. त्याच्यामुळे एक काम करा, बँकेत म्हणजे गर्दी करण्यापेक्षा तुम्ही ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा, आधार कार्ड दाखवा, थंब द्या आणि थंबवर जर पैसे आले तर तुमचा आधार बँकेला लिंक आहे. आणि थंबवर जर पैसे नाही आले तर आपलं आधार बँकेच्या खात्याला लिंक नाही. तेव्हा बँकेत जाऊन मग लिंक करावं लागेल. किंवा सायबर कॅफेत जा, सेतू केंद्रात जा, आधारला मोबाईल लिंक करा. त्याच सायबर कॅफेवाल्याला किंवा सेतू केंद्रवाल्याला विचारा, हो माझ्या ह्या आधार कार्डवर कोणती बँक तुला दिसते, म्हणजे माझी कोणती बँक आहे जी ते बँकेचं नाव सांग, म्हणजे त्याच खात्यावर ते पैसे गेलेले आहेत. इकडं फॉर्ममध्ये काही भरा तुम्ही, काही उपयोग नाही. सेंट्रल बँक भरतील इंडिया बँकवर जमा झालेत आणि स्टेट बँक भरली HDFCवर जमा झालेत, आज पण झालेलं आहे. त्याच्यामुळे ते ध्यानात ठेवा. ह्या सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट, आपला मोबाईल नंबर आधारला लिंक करा. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे 3-4 खाते त्यांनी खातर जमा करा की आपल्या आधार कार्डवर चेक करा बँक कोणती दाखवली जाते आणि जी बँक असेल त्याच्यावरच पैसे मिळतील तुम्हाला. आधार लिंक असलेल्याच बँक खात्यावर पैसे मिळतील, एवढं फक्त ध्यानात ठेवा. अंगठा दे, अंगठ्यावर ते ग्राहक केंद्रामध्ये अंगठा देऊन पैसे मिळाले ना मग तुमचा आधार लिंक आहे. आणि पैसे नाही मिळाले ना मग बँकेत जाऊन आधार लिंकचा फॉर्म भरा. जय हिंद, धन्यवाद.